तर नमस्कार. ओय नमस्कार. ओय नमस्कार. यो ये इकडे कोण आहे? भाईजान आहे भाईजान. इकडे आहे आंट्याजान. इकडे हे अक्काजान. काय मग आबा? आबा निवांत बसलाय लागा. दोन पल्ला येऊन आबा बसलाय बघा निवांत. मी पण बसलोय. घरची गेली ती शेका तोडायला. आम्ही आपला आलो याल बिल उपसून देऊन. आबा कशाचा विचार करायला लागलाय? ऊन पडलंय मरणाचं बस वाटत नाही. आ ऊन लय मरणाचं पडलंय. चल जावा पेपर खाली निवांत झाडाखाली. दारात लागा मोठं झाड पाहिजे लागा आम्हाला. हा बरं आबा. अय आबा अरे विचार कशाचा करतोय? झाड पाहिजे चांगलं. हा गळीत टक्कर झालंय नसतं लागा तुझं. ही विचार करून करून बायका पोरांचा हा ना. बरं आबा. ऐ ऐ लगा सुंद कसं झालाय? हो ऊन पडलंय काय. चल पेपर खाली निवांत. हा थोडं वारा सुटलं ना मग बरं वाटतं. चल जाऊ झाडाखाली निवांत बसू. काय गेला खाली सुद्धा ऊन लागते. अरे हे तर लयच बेकार होऊन लागते. चल गे जाऊ दे गच्चीला. प्रायमर संपले तेवढं मारा लागते गालच्या घराला जाऊन. आणू एकच. हा असल्या उन्हात मग कधी जायचं? ऊन खाली जाईल. अरे ते आणून मारूया. आज तर आणून ठेव मग उद्या तर मारूया. कना 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 मार त्याला काय दे. चल झाडाखाली येते का? आको येते झाडाखाली. चल दिदा अभ्यास कर. बोला उड्या मार. का अभ्यास करते? चला रे चला. कोणी कोणी येतंय माझ्या संग झाडाखाली? हा चला. आणि तू येते का? चल चप्पल घाल. चल हा का चला जाऊया निवांत झाडाखाली. काय दम निघा ना मित्रांनो. बघा ऊन पडलंय मरणाचं. दमच निघत नाही हा. ते आपल्या गाड्या घोड्याला आपलं शेड मारून ठेवले म्हणून बरं आहे ना. तर काय हो माहिती ऊन भयंकर ऊन. आम्ही आपलं टेबक कसं केलंय बघा. ह्याला कसं पेरलं पाणी पडतंय. साळ पडतंय का नाही? मोटर कुठं बिन चालू असू द्या पाणी कणकण पडतंय. आणतो पिरू सोडत जाऊ नको बाय. तोडून टाकते. लय जण नावं सांगते तुझी मला. झाडाला पाणी तेवढं कणकण आहे बघा. वांग्याला पण कणकण आहे. वांग्याला वांगी लागली ती. झाडाखाली जरा बरं वाटतंय हो. वाईस कसं आलं काढावाळ बिडवाळची आम आले का नाही? उन्हाचा तिडका निवारा पडलाय. भयंकर ऊन आहे भयंकर. तुमच्या तिकडं आहे का ऊन मित्रांनो? तुमच्या तिकडं आहे का ऊन? आमच्याकडे लय ऊन आहे बघा. डोंगर हिरवागार माही तुझा डोंगर हिरवागार. हे आहे बा पेंपर निवडी पोरांनो. या बसूया निवांत. एकाच भावाला पिफरने म्हणलं तर तोडून मॅड्रासने घडी ती पण आला नाही काय नाही. पोरांनो महो कुठं शहर गेलं का? मग बरं झालं. झाडाखाली आपलं निवांत बरं वाटतंय बघा. हा 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 लय भारी वाटतंय बघा झाडाखाली. घरात पशी काय झाले माहिती आहे का? मांदाळ होऊन बसा त्या लाकडा पडचाल इथे 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 खाली बसायचं लाकडावर. नगर इकडे अलीकडे बस इकडे इकडे.
कडवाळा आपलं हिर जवळच आहे बघा. हा हिरीचं कचरा आहे. पलीकडे एक ढिग आहे आणि ही कडवाळ हे बघा इकडं घर आहे आपलं. लय भारी वाटतंय. जायला बघा डिगांची की वाटपडीला टायमर आणून मारायचं चौकटीला. एकच तुम्हाला सांगतो चौकट झाली मारून, दुसरं मारायचं आहे अजून. पांढरं का दिसतंय असं असं पाठीमाग कसा सावलीला बसल्यामुळे पाठीमागचं पांढरं शिपट दिसतंय नुसतं. काळं आता दिसायला लागलं, आता पांढरं दिसतंय. लय दिवसाचे पेपर नाही बघा काढायचे आता या रान नीट करताना. इथं ही मध्ये होती या ना बाई या इकडं या. आणि तुला माझ्या करमत नाही बघा माझ्याशिवाय आहे ना. तू कोणाचे? पापाची. होय शेंगा खाल्ल्या का? होय गेलती का शेंगा या रानात तू? कधी गेलती? काल? कधीच नाही गेली. गेली होती की. जाऊया का मग आपण? नको का? होय आता तो शाळेला जायचं ह्या वर्षीपासून बरं का. काय म्हणणार शाळेत जाऊन? तुला पुस्तकच नाही आणू का? कुठलं कधी आणायचं? होय आणू का पुस्तक आणू? पेन कंपास अजून काय? होई पाटी पाटीन पेन्सिल आहे का? पाटी पेन्सिलचा बॉक्स आणायचा का? पेन्सिलचा बॉक्स आणायचा का? नाही पेन्सिल तू खाती वे? पेन्सिल नको मग काय आणू? पेन आणू? तू लिहिणार का? शाळा शिकणार का चांगली? हा मन लावून अभ्यास करणार का? मग तुला एक दोन येते म्हणून दाव बरं मला म्हण. हा म्हण एक दोन म्हण की. चल का फरक नको? हा काय आज लाजते पोरगी बघा लाजतेच माहीत झाली. म्हण एक लया गाव आहे गार बरं वाटतंय बघा झाडाखाली. उन्हाचं मरणाचं तुम्हाला सांगतो गरम होतंय लय म्हणजे लय अफाट गरम होतंय. झाडाखाली व्हायचं बरं वाटतंय नाही तर काय नाही बघा. वर तकडं शेंगाच्या रानात मेथी केली म्हणून बांधली म्हणून सावली केली म्हणून बायकासनी बरं आहे ना तर मरायचं कामच असल्या म्हणा. त्याच्या आईला 12 वाजल्यापासून 3-4 वाजेपर्यंत एवढं जीवन लागतंय भयंकर होऊन. आबा बसले बघा तिथंच पोरं बसली. आम्ही आलो आता इथं निवांत. आम्ही आता बसणार इथनं हालत नाही तासभर बघा. लाकूड लागल बाह्य लागल. तर चला आम्ही असं बसलोय. तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. शक्यतो घरात बसू नका. निवांत सावली धरा कुठल्या तर झाडाची आणि बसा. बाय बाय.